राधा आणि तिची आई एका छोट्याशा गावात राहत होत्या. राधा खूप सुंदर होती. राधाची आई दुसऱ्यांच्या शेतात जाऊन काम करत होती. राधाचे वडील ती लहान होते तेव्हाच ते देवाघरी गेले होते. तिच्याच आईने तिला लहानाचं मोठं केलं होतं. आता तिच्या आईला तिच्या लग्नाची काळजी लागली होती. तिच्या आईला तिचं चांगल्या घरात लग्न करून द्यायचे होते. काही दिवसांनी शेजारच्या गावातून राधासाठी एक स्थळ येणार होतं. सकाळच्या वेळी राधाची आई राधाला म्हणाली की जा बाळा, मस्तपैकी आंघोळ कर आणि तयार हो, आज तुला पाहुणे बघा येणार आहेत. आपल्या आईचं बोलणं ऐकून राधाने डोळे मोठे केले आणि आईच्या गळ्यात पडून म्हणाली की नाही आई, मला लग्न नाही करायचे, मला तुला सोडून कुठे सुद्धा जायचे नाही. आपल्या मुलीचं प्रेमळ बोलणं ऐकून आईच्या पण डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाल्या की अगं वेडाबाई, लग्न करून तर सगळ्यांनाच आपापल्या घरी तर जावेच लागते आणि वयात आलेली मुलगी घरात ठेवणं पण चांगलं नाही बाळा. लोकांच्या वाईट नजरा असतात, त्यामुळे तू तुझ्या घरी गेलेली चांगलं होईल. राधा म्हणाली की आई, तू घरातील सगळी कामे एकटी कशी करणार, मला तुझ्याशिवाय करमणार नाही. आईने तिला अजून एकदा समजावून आंघोळ करण्यासाठी पाठवले. आंघोळ केल्यावर राधाने पिवळ्या कलरची साडी घातली. त्या साडीमध्ये राधा खूप सुंदर दिसत होती. आईने साठवलेल्या पैशातून आईने तिच्यासाठी ही साडी खरेदी करून आणली होती. थोड्या वेळाने 2-3 म्हातारी माणसे आणि एक 25-26 वर्षाचा माणूस राधाला पाहण्यासाठी आले. सगळ्यांना चहा देऊन झाल्यावर राधा आतमध्ये गेली. तोपर्यंत राधाची आई सगळ्यांना म्हणाली की ही माझी एकुलती एक मुलगी आहे, खूप गरीब आहे आणि भोळी पण आहे. खूप लाडाने मी हिला सांभाळले आहे. तिला घरातील सर्व कामे येतात, कोणाला उलट उत्तर देत नाही, सगळ्यांसोबत चांगली वागत असते. त्यानंतर एक माणूस म्हणाला की हा माझा मुलगा सतीश आहे, चांगली नोकरी करतो आणि तुमच्या मुलीची पण चांगली काळजी घेईल. त्या पाहुण्याने लगेचच या लग्नासाठी होकार दिला. मुलगी गरीब घराण्यातील आहे म्हणून सतीशच्या आई वडिलांनी जास्त काही हुंडा मागितला नाही. राधाच्या आईने तिच्यासाठी जे काही साचवून ठेवलं होतं ते सगळं लग्नात तिला देऊन टाकले. काही दिवसांनी सतीश आणि राधाचं लग्न झालं. 1 महिना सतीश सुट्टी घेऊन राहिला होता. त्यानंतर तो शहराकडे कामाला गेला. त्याने जाताना सांगितलं होतं की काही दिवसांनी मी राधाला पण सोबत घेऊन जातो. आपला नवरा आपल्याला सोडून कामाला चालला आहे हे ऐकून राधाला दुःख झालं, पण मजबुरीने ती काही म्हणाली नाही. राहून राहून राधाला तिच्या आईची आठवण येत होती, कारण आजकाल तिची आई आजारी असायची. एकटीच घरातली कामे कशी करत असेल असे अनेक प्रश्न तिला पडत होते. तिला वाटायचं की हवेतून एखादी जादू व्हावी आणि जाऊन आईपाशी बसावं आणि ती कशी म्हणून विचारावं. बघता बघता 2-3 महिने होऊन गेले, परंतु सतीश तिच्याकडे आला पण नाही आणि तिला सोबत घेऊन पण गेला नाही. राधाला वाटत होतं की सासू सासऱ्यांची सेवा करण्यासाठीच फक्त सतीशने तिच्यासोबत लग्न केले आहे. कधी कधी हिंमत एकवटून राधा तिच्या सासूला विचारत होती की यांनी कधी येतील, तर सतीशची आई म्हणायची की येईल थोड्या दिवसांनी तुला नेण्यासाठी, तो नक्की येत असतो. एका आठवड्यानंतर तिची सासू राधाला म्हणाली की आपला शहराकडून एक पाहुणा येणार आहे, पण कोण येणार आहे हे मात्र त्यांनी तिला सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी सासूने तिला मस्तपैकी जेवण बनवायला सांगितले. दुपारच्या वेळी एक म्हातारा माणूस आला. तो माणूस तिला बघायच्या कार्यक्रमाच्या वेळेस पण तिला बघण्यासाठी आले होते. तिच्या सासूने सांगितलं की हे सतीशचे मामा आहेत. त्यानंतर त्या मामांनी जेवण केलं. जेवण मामाला खूप आवडले. थोड्या वेळाने तिची सासू तिला म्हणाली की हे बघ राधा, तू आमची खूप सेवा केली आणि तुझा नाराज चेहरा मला पाहवत नाही, त्यामुळे तुझ्या सासऱ्याने मामाला बोलवून घेतलं आहे. हे मामा तुला सतीशपाशी सोडतील. जाता जाता वाटेत तुझ्या आईचं घर पण पडत आहे, तुझ्या आईपाशी पण जाऊन तिची गाठभेट घे. सासूबाईचं बोलणं ऐकून राधाच्या डोळ्यात पाणी आले. आपल्याला किती छान सासू मिळाली म्हणून ती भावूक झाली होती. ती लगेचच आपल्या सासूबाईच्या मिठीत पडून रडू लागली. त्या दिवशी जाता जाता राधा आणि मामा तिच्या आईच्या घरी राहिले. आईला पाहून राधाला खूप आनंद झाला. राधासाठी तिच्या आईने 2-3 साड्या खरेदी करून ठेवल्या होत्या, त्या पण त्याच्या पिशवीत ठेवल्या.
जाताना मायलेकी खूप रडू लागल्या. यानंतर मामा तिला ट्रेनमध्ये बसून शहरात घेऊन जाणार होते. पहिल्याच वेळेस राधा ट्रेनमध्ये बसणार होती. ट्रेनमध्ये बसल्यावर कधी कधी राधाला हसा येत होतं, रडा येत होतं. तिच्या नवऱ्यावर राग पण येत होता. ती जाऊन तिच्या नवऱ्याला भांडणार होती की शहरात गेला आणि मला विसरून गेला. एकदा सुद्धा फोन सुद्धा केला नाही की मी कशी आहे. तर लगेच विचार करत होती की शहरात गेले आहेत, काम असेल म्हणून केला नसेल फोन, जाऊ दे. विचार करत करत आपण पोहोचलो हे सुद्धा तिला समजलं नाही. अचानक मामाने आवाज दिल्यावर ती शुद्धीत आली आणि दोघे पण रिक्षा करून सतीशच्या घरी गेले. तिथे पोहोचले तर घराला कुलूप होते. शेजारकडून चावी घेऊन मामाने दरवाजा उघडला. मामा नेहमी सतीशकडे येत असायचे म्हणून शेजारच्यांना पण त्यांच्यासोबत ओळख होती म्हणून त्यांनी त्यांना चावी दिली. राधा खोलीत गेली. तिने पाहिलं की सगळीकडे सामान अस्तव्यस्त पडलं आहे. लगेचच ती घर व्यवस्थित करायला लागली. एकच खोली होती परंतु तिला काहीच प्रॉब्लेम नव्हता. थोड्या वेळाने तिने स्वयंपाक बनवला. संध्याकाळ होत आली होती. अजून घरी सतीश आला नव्हता. शेजारच्यांनी सांगितलं की कधी कधी तो मित्रांच्या घरी पण थांबतो. राधाने मामाला जेवाय वाढले आणि ती पण जेवली आणि दोघे पण झोपले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सतीश आला आणि घरात राधाला पाहून तो दंग झाला. आपल्या नवऱ्याला पाहून राधा लाजू लागली. पण सतीशने त्याच्या मामाकडे पाहिलं आणि त्याने एकच प्रश्न त्याच्या मामाला विचारला की मामा, हिला घेऊन इकडे कशाला आला आहात? आईवडिलांनी माझं लग्न जबरदस्तीने या गावातल्या मुलीसोबत लावून दिलं. मला हिच्यासोबत अजिबात लग्न करायचं नव्हतं. सतीशचं बोलणं ऐकून राधाचे हातपाय थरथर कापू लागले. मामा रागाने म्हणाले, तिच्यासोबत तुझं आता लग्न झाले आहे. आता हिला सोबत ठेवणं हे तुझं कर्तव्य आहे. आजपासून ही तुझ्यासोबतच राहणार. त्यानंतर मामा उठले, हातात पिशवी घेतली आणि जाताना त्यांनी राधाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, काळजी करू नको, आणि तेथून निघून गेले. थोड्या वेळाने बनवलेले जेवण राधाने सतीशला वाढले. पहिल्यांदा घरी आल्यावर गरम गरम जेवण भेटल्यामुळे आणि भूक लागल्यामुळे सतीश त्या जेवणाला नकारू शकला नाही. जेवताना सतीश म्हणाला, लवकरच तुला येथून पाठवणार आहे. आणि जेवण झाल्यानंतर शांतपणे तो झोपी गेला. बिचारी रात्रभर राधा रडत बसली. दुसऱ्या दिवशी पण सतीश तिला न सांगताच निघून गेला. राधाने आंघोळ वगैरे केल्यावर तिचे कपडे व्यवस्थित ठेवू लागली. कपडे ठेवत असताना तिला त्यामध्ये लोकरीचे धागे आणि सुई दिसली. तिने येताना इकडे गडबडीत टाकली होती, पण आता घरात वेळ जावा म्हणून तिने घरीच काहीतरी विणकाम करायचे ठरवले. कपडे धुतल्यानंतर राधा कपडे वाळू घालण्यासाठी बाहेर गेली. तेव्हा तिच्या शेजारची एक स्त्री तिला बघून म्हणाली की नवीन आली आहेस का? राधाने तिच्याकडे पाहिलं. तिच्यापेक्षा 5-6 वर्षांनी ती मोठी होती. ती म्हणाली की मी तुझ्या शेजारी राहते, मला तू ताई म्हणलं तरी चालेल. कोणीतरी बोलायला आहे म्हणून राधा जराशी आनंदी झाली. असेच दोघींची पण दोस्ती झाली आणि त्या दोघी एकमेकींना रोज बोलू लागल्या. इकडे सतीश कधी कधी येत होता तर कधी कधी तो मित्राकडे राहत असायचा. घरी आल्यावर राधा सतीश सोबत बोलण्याचा प्रयत्न करायची, तर सतीश कधी कधी दारू पिऊन आल्यामुळे तिला इकडे का आलीस म्हणून पण मारत असायचा. राधा फक्त रडत बसत होती. बिचारी राधा आईपाशी पण जाऊ शकत नव्हती. या वयात तिला आईला दुःख द्यायचे नव्हते. एका स्त्रीच्या मनात काय चालू आहे दुसऱ्या स्त्रीला लगेच समजत असतं. शेजारी स्मिताताई तिला म्हणाली की राधा, तू एवढी उदास का असते? तुझा नवरा तुझ्यावर प्रेम करत नाही का? इतक्या प्रेमाने विचारल्यावर राधाला रडाय आले आणि स्मिताच्या गळ्यात पडून तिने सगळं काही तिला सांगून टाकले. स्मिताने तिला पाणी पिण्यासाठी दिले आणि काही गोष्टी तिला समजून सांगितल्या. तेव्हा अचानक स्मिताची नजर तोरणावर गेली आणि ती म्हणाली की तू हे तोरण बनवलं आहे का? ती म्हणाली, हो ताई, बसल्या बसल्या काय तर करावं म्हणून मी हे तोरण बनवले आहे. स्मिता राधाला म्हणाली की असल्या लोकरच्या विणलेल्या सामानाला खूप किंमत मिळते. हे बघ, आमचं छोटंसं कपड्याचे दुकान आहे. त्या दुकानात तू विणलेले तोरण ठेवते. जर मागणी वाढली तर अजून तुझ्या हातून तोरण बनव. शिवाय तोरणाबरोबर
तू अनेक वस्तू सुद्धा बनवू शकते. हे बघ, तू लोकरपासून रुमाल, तोरण, स्वेटर, बॅग, गणपती हार असे अनेक तुला जेवढे येतात तेवढे सामान बनवून ठेव. मी हे सगळं माझ्या दुकानात नेऊन ठेवते. कुणी ऑर्डर दिली तर मी तुला बनवायला सांगते. शिवाय असे सामान लग्नाच्या वेळेस तर खूप विकले जाते. हे बघ, मी माझ्या पैशातून सध्या लोकर आणते आणि तुला पैसे आल्यावर ते तू पैसे मला दे. अजिबात कशाचं टेन्शन घेऊ नकोस. पण ताई, सगळं सामान विकले जाईल का? स्मिता म्हणाली, टेन्शन घेऊ नको राधा. हे गाव नाही, हे शहर आहे. इथे खूप माणसे आहेत. आपलं सामान लगेच खरेदी करून घेत असतात. स्मिताने तिच्या दुकानात तिने विणलेले सगळे सामान ठेवले. सगळ्यांना ते सामान खूप आवडले. हळूहळू तिला चांगल्या ऑर्डर येऊ लागल्या. कोणी तर ओढणीवर आणि साडीवर सुद्धा छानपैकी डिझाईन तिच्याकडून बनवून घेऊ लागले. राधाने स्मिताचा फोन घेतला आणि तिच्या सासूला आणि आईला फोन लावला आणि म्हणाली की इथे सर्व ठीक आहे. शिवाय राधा तिच्या सासूला सगळं सांगत होती. एक दिवस स्मिता राधाला म्हणाली की राधा, या सर्व सामानांनी तुझ्याकडे पैसे तर येतील, परंतु तुला तो आनंद मिळणार नाही. त्यामुळे मी सांगेल ते तू करणार का? राधा म्हणाली की हा, बोला ना ताई, मी कधी तुम्हाला नकार दिला आहे का? स्मिता म्हणाली, हे बघ राधा, आता तू शहरात आहेस, त्यामुळे तुला जरा शहरातल्यांसारखं राहावं लागेल आणि त्यामुळे तू तुझ्या नवऱ्याचं सतीशचं मन पण जिंकू शकते. हे बघ, आजपासून साडी घालू नकोस. माझ्यापाशी 2 ड्रेस आहेत. ते ड्रेस मी तुला देते आणि तू ड्रेस घाल. थोड्या वेळाने स्मिताने ड्रेस आणून राधाला दाखवले. राधाने लगेच तो ड्रेस घातले. त्या ड्रेसमध्ये राधा खूपच सुंदर दिसू लागली. स्मिताने तिची तारीफ केली आणि ती लाजू लागली. संध्याकाळी जेव्हा सतीश आला, त्याने जेव्हा राधाला पाहिलं तेव्हा तो तिच्याकडे बघतच राहिला. राधा त्या ड्रेसमध्ये एकदम शहरातली सारखी दिसत होती, परंतु राधा त्याला काहीच बोलली नाही. ती आपलं काम करत होती. दुसऱ्या दिवशी सतीश टिफिनच घेऊन गेला नाही. स्मिताला राधा म्हणाली की ताई, तुमचं दुकान यांच्या ऑफिसच्या शेजारी आहे ना? स्मिता म्हणाली की हो. काय झालं राधा? ती म्हणाली की हा टिफिन त्यांना द्यायचा होता. स्मिताने तो टिफिन तिच्या नवऱ्यापाशी दिला आणि नवऱ्याने तो टिफिन सतीशपाशी दिला. सतीश म्हणाला, हे कोणी टिफिन दिला? स्मिताचा नवरा म्हणाला की तुमच्याच घरून आला आहे. तिथले काम करणारे सतीशचे मित्र म्हणाले की अरे वा, घरात बनवलेले जेवण किती छान. तुझ्या आई आणि वडील आले आहेत का? त्यांनी बनवलं आहे हे जेवण. बोलत बोलत त्यांनी टिफिन उघडला. टिफिनमध्ये भरलेलं वांग, चपाती, भात, डाळ हे सर्व पाहून सगळ्यांची भूक दुप्पट झाली. सगळ्यांना जेवण खूप आवडले. संध्याकाळी सतीश घरी आला. आता सतीश घरी रोज येतो हेच तिच्यासाठी महत्त्वाचं होतं. हळूहळू आता राधाकडे पैसे येत होते. तिचं कामामध्ये मन रमत होतं. स्मिताची तिला खूप मोठी साथ होती. आधी सतीश तिला नेहमी मारत असायचा, परंतु आता तो तिला मारत नव्हता. ऑफिसला गेल्यावर सतीशचे मित्र त्याला म्हणाले की हे बघ, तुझ्या घरी आई वडील आले आहेत आणि ते खूप मस्त जेवण बनवत आहेत. ते काही नाही, आज आम्ही सगळे तुझ्या घरी जेवणासाठी येणार आहोत. सतीशने त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते समजतच नव्हते. आज ऑफिसमधून सतीश लवकर घरी आला आणि तो राधाला म्हणाला की आज संध्याकाळी माझे मित्र जेवणासाठी येणार आहेत, त्यामुळे मस्त जेवण बनव. हे ऐकून राधाला फार आनंद झाला. खाण्यामध्ये वेगवेगळे पदार्थ राधाने बनवले. संध्याकाळी जेव्हा त्याचे मित्र आले तेव्हा त्यांनी राधाला पाहिलं तर ते सतीशला म्हणाले की काय यार मित्र आहेस, लग्न केलं आणि आम्हाला सांगितलं पण नाही. त्यांच्या बोलण्यावर सतीश काही बोलला नाही, फक्त हसत होता. सगळ्या मित्रांनी मिळून राधाची खूप तारीफ केली. ते म्हणाले की खूप नशीबवान आहेस म्हणून तुला एवढी गुणी बायको मिळाली आहे. सतीशने हळूच राधाकडे पाहिलं. तशी राधा छान दिसत होती, पण त्याला का आवडत नव्हती हे त्याला समजत नव्हतं. मित्र जेवण करून निघून गेले. त्यांना सोडायला रस्त्यापर्यंत तो गेला. तोपर्यंत राधा लगेच स्मिताकडे गेली आणि सगळं काही सांगू लागली. ती म्हणाली की स्मिता ताई, मी आज खूप खुश आहे. असं वाटत आहे की लवकरच आता मला माझा आनंद भेटत असतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सतीश घरी आला नाही. तिसऱ्या दिवशी पण आला नाही. चौथ्या दिवशी पण आला नाही. आता राधाला काळजी वाटू लागली. स्मिताच्या नवऱ्याने
राधाला सांगितले की कंपनीतून काही जणांना कामावरून काढून टाकले आहे। राधाला खूप काळजी वाटू लागली। स्मिताच्या नवऱ्याने जाऊन सतीशला आणले। तो एका मित्राच्या घरी दारू पिऊन फुल झाला होता। सकाळच्या वेळी शुद्धीवर आल्यावर सतीश तिला म्हणाला की मला इथे कोण घेऊन आले। तोपर्यंत बाहेरून स्मिता आणि स्मिताचा नवरा दोघे पण आले। त्या दोघांनी सतीशला खूप समजावले की नोकरी गेली आहे म्हणून काही वाईट मानून घेऊ नका, दुसरा व्यवसाय सुरू करा, सगळं काही व्यवस्थित होईल। तोपर्यंत राधा तिचे दागिने आणि काही पैसे घेऊन सतीश पुढे आली आणि ते सतीशला सगळं देऊ लागली। सतीश घेत नव्हता, पण राधाने जबरदस्तीने त्याच्या हातात ते पैसे आणि दागिने ठेवले। स्मिताने सतीशला सगळं सांगितलं की राधा कशी विणकाम करते आणि त्यातून तिला कशी इन्कम येते। सतीश जरी राधाला बायको मानत नसला तरी राधा सतीशला तिचा नवरा मानत होती। स्मिताच्या नवऱ्याने एक छोटंसं दुकान भाड्याने सतीशसाठी पाहिलं आणि त्याच दुकानात आता राधाने विणलेले सामान किंवा अजून भेटवस्तू असं करत करत एक मस्त शॉप त्याने बनवलं। काम मस्त चालू होतं आणि ऑर्डर पण खूप चांगल्या मिळू लागल्या। आता सगळं काही सुरळीत चालू होतं। एके दिवशी राधाने सतीशला सांगितलं की आपण आई बाबांना पण इकडे घेऊन येऊ। आई बाबांना आणण्यासाठी सतीश आणि राधा गावाकडे गेले। त्यांनी एक मोठं घर भाड्याने घेतलं। हळूहळू ते स्वतःसाठी पण घर घेणार होते। एके दिवशी टेरेसवर येऊन दोघे पण गप्पा मारत बसले होते। तेव्हा सतीशने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला की देवाचे खूप खूप आभार की तू माझ्या आयुष्यात आली आहेस। आजपासून मी तुला कोणताच त्रास देणार नाही। यानंतर आपण आनंदाने राहू। आणि राधाला पण यापेक्षा जास्त काही नव्हतं पाहिजे। खऱ्या अर्थाने आज नवऱ्याचं प्रेम मिळाल्यामुळे राधा पूर्ण झाली होती। संसाराचा खेळ जिंकायचा असेल तर जोडीदार जिथं कमी पडेल तिथं आपण उभं राहायचं असतं, कारण संसार हा दोघांचा असतो, कुणा एकाचा नसतो। ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।